जे लेक्चर आहे ते आहे स्पीड, स्ट्रेंथ, म्हणजे स्पीड आहे, एंड्युरन्स आहे आणि हाय परफॉर्मन्स आहे. तर थँक यू आज मला इंट्रोडक्शन केल्याबद्दल. आणि इथे फिमेल्स आहेत, सगळ्या मुली आहेत आणि मला खूप गर्व वाटतोय की मी पण एक मुलगी आहे आणि ह्या सारिका सारखं मी त्यांना सगळ्यांना मार्गदर्शन करते. आणि बिईंग अ फिमेल, आणि तर सगळ्यांचं मी कॉंग्रॅच्युलेशन्स पण करते. आणि आपण त्याच हेतूने, म्हणजे चांगल्या फिमेल्स बायकांसाठी काहीतरी करण्याच्या हेतूने आपण हा प्रोग्राम आज सुरू करू. तर आपण आज मेन म्हणजे स्पीड आणि एंड्युरन्स वर बोलणार आहे. तर मला माहितीये की स्पीड हे खो खो मध्ये खूप महत्वाचं जे कॉम्पोनंट आहे फिटनेसचं, आणि त्याच्यासाठी आपण सगळे झटत असतात की स्पीड रिॲक्शन कशी वाढवायची. तर आज आपण स्पेशली, म्हणून मी त्याला हाय परफॉर्मन्स हे नाव दिलंय या लेक्चरला, की स्पीड इज डिटरमाइंड फॉर युअर हाय परफॉर्मन्स. तर त्याच्याबद्दल आज आपण जास्त बोलणार आहे की आपण स्पीड कसा वाढवावा, रिॲक्शन्स कसे वाढवावे खो खो मध्ये. तर आजच्या लेक्चर मध्ये मी पीपीटी घेणार नाहीये. आजचं फुल एक प्रॅक्टिकल बेस्ड आपलं लेक्चर असणार आहे आणि सगळं प्रॅक्टिकल झाल्यावर आपण प्रश्न घेऊया. ओके. तर थोडेसे मला कालचे जरासे एक मुद्दे क्लिअर करायचे होते. काल एक स्ट्रेंथवर आपण बोललेलो. तर स्ट्रेंथवर असा एक प्रश्न होता की स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये काय फरक आहे, म्हणजे फिमेल प्लेयर आणि मेल प्लेयर त्याच्यामध्ये काय फरक असेल. तर समीर इकडे येता एक मिनिट. ठीक आहे. तर आता आपल्याकडे समीर आहे. तर समीरची आता आपण बॉडी बघूया. थोडस लांब उभं राहा. आपण समीरची बॉडी बघूया. ठीक आहे. तर समीरच्या ही आहे पुरुषाची बॉडी. आपण बघतोय की चेस्टचा जो भाग आहे तो थोडासा ब्रॉड आहे आणि जो लोअर बॉडी आहे ती थोडीशी नॅरो आहे. ओके. तर हा एक जनरल एका मुलाचा किंवा पुरुषाचा असा एक शेप आहे. तर समजा आता इथे मुली नाहीयेत. ठीक आहे. माझं आपण बघितलं, मी उभे राहिले आणि माझा फॉर्म ऍज कम्पेअर्ड टू समीर असं बघितलं आपण. तर मुलींचा जो भाग आहे तो वरचा जनरली छोटा असतो आणि खालचा भाग मोठा असतो. तर हा आपण फक्त बॉडी शेपच्या मनाने आपण डिफरन्शिएट करू शकतो की मुलांमध्ये आणि मुलींमध्ये काय फरक असू शकतो. तर वरचा भाग छोटा असल्यामुळे मुलींची जनरली अप्पर बॉडी वीक असते आणि लोअर बॉडी स्ट्रॉंग असते, आणि पुरुषांची अप्पर बॉडी जनरली स्ट्रॉंग असते आणि लोअर बॉडी ऍज कम्पेअर्ड टू अप्पर बॉडी वीक असते. ठीक आहे. थँक्यू. ठीक आहे. तर आपण ह्या बॉडी शेप मधून काढू शकतो की नक्की कुठे बाबा वीकनेस असू शकतो. फक्त एक बॉडी शेप बघून. आणि स्त्रियांमध्ये पुरुषांमध्ये अजून एक फरक असतो की मसल मास जे असतं ते स्त्रियांमध्ये थोडं कमी असतं पुरुषांपेक्षा. फॅट मास जे असतं ते महिलांमध्ये जरा जास्ती असतं. कारण त्यांच्या मेटाबॉलिझमला फॅट खूप गरजेचं असतं मुलींच्या. आपण नेहमी म्हणतो की मुलींनी बारीक व्हावं असं असतं की, पण ते फॅट जर थोडं जरी असेल तर ते मुलींच्या मेटाबॉलिझमसाठी गरजेचं आहे. म्हणजे जाड व्हायचं असं नाही, पण खूप झिरो फिगर असं म्हणतात सगळ्या मुलींना. तर तशी झाले की मेटाबॉलिक प्रॉब्लेम्स येऊ शकतात मुलींमध्ये. तर मुलांमध्ये फॅटची मात्रा कमी असते, मसल ऑलरेडी बल्क चांगला असतो म्हणून, कारण त्यांच्याकडे हॉर्मोन टेस्टोस्टेरॉन असतं. मुलींमध्ये हॉर्मोन इस्ट्रोजन असतं ज्याला फॅटची गरज असते. तर हा एक मेजर डिफरन्स आहे मुलींमध्ये आणि मुलांमध्ये.
म्हणून मग मुलांमध्ये जर आपण स्ट्रेंथ ट्रेनिंग केलं तर इझिली स्ट्रेंथ वाढू शकते. ते सोपं असतं थोडं स्ट्रेंथ वाढायला पुरुषांमध्ये. पण महिलांमध्ये फॅटची मात्रा असल्यामुळे थोडीशी स्ट्रेंथ हळू वाढते. आणि अप्पर बॉडी वीक असल्यामुळे अप्पर बॉडी वीक आहे असं मी काल म्हणले होते, की बॉडी सिमेट्रिकल हवी. जरी आपण खो-खो खेळतोय, तरीही आपली बॉडी सिमेट्रिकल हवी. जरी आपण पाय जास्ती वापरणार आहे, लोअर बॉडी जास्ती वापरणार आहे, तरीही जे स्पीड आहे आपण आज शिकूच. स्पीड जो आहे तो हातवाऱ्यांमुळे पण येतो. हातांच्या मोमेंटममुळे पण येतो. तर म्हणून अप्पर बॉडी स्ट्रेंथ पण तेवढीच हवी, लोअर बॉडी स्ट्रेंथ पण तेवढीच हवी. बॉडी सिमेट्रिकल हवी. तर मुलींमध्ये जर स्ट्रेंथ आपल्याला वाढवायची असेल तर थोडंसं कमी वेट घेऊन हळूहळू प्रोग्रेशन करतो आपण. आणि समजा पुशअप्स 1-2च जमत असतील, तर हळूहळू ते डेव्हलप करायचे. त्याला थोडा वेळ लागतो, पण म्हणजे स्ट्रेंथ आपण दोघांमध्येही इक्वली आणू शकतो. पण मुलींना तर उलट स्ट्रेंथची जास्ती गरज आहे आणि मुलींना ऍडव्हान्टेज काय आहे, की लवचिकता जास्ती असते, फ्लेक्झिबिलिटी जास्ती असते. ती मुलींमध्ये म्हणजे इंजुरीचं प्रमाण मुलींमध्ये थोडंसं कमी होऊ शकतं, जर स्ट्रेंथ चांगली ठेवली आपण तर. ओके. तर मुलांमध्ये डिसएडव्हान्टेज आहे, की लवचिकता बऱ्याच जणांमध्ये ते स्टिफ असतात पुरुष जास्ती. तर आणि पण स्ट्रेंथ जास्ती लवकर डेव्हलप होते. म्हणून त्यांना फ्लेक्झिबिलिटीवर पण जास्ती फोकस करावं लागतं. मुलींना स्ट्रेंथवर फोकस करायला लागतं, पण थोडंसं हळू होतं. पण फ्लेक्झिबिलिटी अजून आहे. म्हणून दोघांचे ॲडव्हान्टेज आहे. तर एक बॅलन्स सिमेट्रिकल बॉडी आपण ठेवणं हे गरजेचं असतं. तर हा एक पॉइंट फक्त पुरुष आणि महिलांमध्ये फरक काल मी सांगितला नव्हता. दुसरं म्हणजे मला असं कळण्यात आलं, की आपण वेट ट्रेनिंग करत नाहीये कारण खूप भूक लागते आणि मग खातो आपण आणि मग आपलं वेट वाढतं. ओके. तर असं एक काही-काही लोकांना वाटतं, की आपण वेट ट्रेनिंग करू नये कारण वजन वाढतं. तर असं काहीच नाहीये. जर वजन आपल्याला कमी करायचं असेल, फॅट लॉस करायचा असेल आपल्याला, तर एन्ड्युरन्स ट्रेनिंग जास्ती करण्याची गरजेचं असतं. आणि पण स्ट्रेंथ ट्रेनिंगचं जे प्लॅनिंग आहे, ते कॉन्स्टंट ठेवायलाच पाहिजे. स्ट्रेंथ ट्रेनिंगनी भूक लागते आणि फॅट लॉस हे फॅट जास्ती वाढतं, असं काही वेट वाढतं, असं काही होत नाही. आपल्याला मेन म्हणजे वेट आपलं स्ट्रेंथ आणि एन्ड्युरन्स ह्याचं प्रॉपर प्लॅनिंगनी वेट लॉस करता येतं. आणि त्याच्याबरोबर ऑफकोर्स डाएट तेवढंच महत्वाचं आहे. तुम्ही जर जास्तीच खात बसला तर आणि ते पण तुम्ही तेलकट, तुपकट, गोड असं काही खात बसला तर नक्कीच वजन तुमचं वाढणार आहे. पण इन्स्टेड तुम्ही एका फिक्स्ड अमाउंटमध्ये खाल्लं, एका डायटिशियनना विचारून, फिक्स्ड क्वांटिटी ठेवली, न्यूट्रिशियस वेल बॅलन्स फूड घेतलं आणि फॅट उगीचच खाल्ले नाही, तर ऑफकोर्स वेट तुमचं वाढणार नाही आणि स्ट्रेंथ पण वाढणार आहे, एन्ड्युरन्स कपॅसिटी, स्पीड सगळंच आपलं वाढणार आहे. तर प्लॅनिंग खूप गरजेचं आहे, डाएट आणि फिटनेसचं दोन्ही. तुमचं स्ट्रेंथ ट्रेनिंग तेवढंच गरजेचं आहे. म्हणून स्ट्रेंथनी वजन वाढतं असं काही होत नाही. स्ट्रेंथनी उलट चांगलंच होणार आहे. ओके. त्याच्यानंतर मला प्रश्न भरपूर वेळा विचारला गेला, की स्ट्रेंथनी स्ट्रेंथ ट्रेनिंगने फिटनेस हे आपला स्टिफनेस वाढतो. तर त्याचं मी एक उत्तर दिलं होतं, की आपलं जे बॉडी बिल्डिंग असतं, त्याच्यामुळे काय होतं, की मसल बल्क वाढतो. मसल बल्कमुळे आपल्याला फ्लेक्झिबिलिटी कमी होते रेंजची. पण आपण खो-खोमध्ये मसल बल्क वाढवणार नाहीये. आपण इन जनरल बॉडीची स्ट्रेंथ वाढवणार आहे. तो एक मेन फरक आहे, की आपण मसल बल्क वाढवून रेंज कमी नाही करत आहे जॉइंट मधली. आपण फंक्शनल एक्सरसाइज, ऑलिम्पिक वेट लिफ्ट सारखे एक्सरसाइज करून बॉडीची इन जनरल स्ट्रेंथ वाढवतोय खो-खो स्पेसिफिक मुव्हमेंट्स घेऊन. म्हणून स्टिफनेस स्ट्रेंथ ट्रेनिंगनी अजिबात येणार नाहीये. जर तुम्हाला सोरनेस वाटला किंवा बॉडी स्टिफ वाटली तर प्रॉपर रिकव्हरीची गरज आहे तुम्हाला. तर रिकव्हरी बद्दल मी नेक्स्ट वीक सांगणार आहे, की तुमचा स्टिफनेस, सोरनेस कसा कमी करावा. मग प्रॉपर रिकव्हरी केली की मग तुमचा स्टिफनेस कमी होईल. आणि जर स्टिफनेस फ्लेक्झिबिलिटीशी रिलेटेड असेल तर फ्लेक्झिबिलिटी एक्सरसाइज करायचे. मसल बल्किंग नाही होऊ द्यायचं. बॉडी बिल्डिंग टाइप एक्सरसाइज नाही करायचे. आपल्याला ऑलिम्पिक वेट लिफ्टिंग टाइप एक्सरसाइज करायचे. दे आर मोर स्पोर्ट स्पेसिफिक टू खो-खो. म्हणून मग हे थोडेसे प्रश्न काल मी परत एकदा रिवाइज पण केले आणि थोडेसे राहिलेले त्याचे आता उत्तर दिले. तर आपण आता स्पीड
अशी स्पीड सुरुवात करू. तर स्पीड म्हणजे काय? एका एकदम सिंपल भाषेत जर आपण स्पीडची डेफिनेशन सांगणार असू तर दोन कोन आहेत. एका कोन मधनं एक ए कोन आहे, एक बी कोन आहे. दोन कोन मध्ये आपण किती वेळात फ्रॉम ए कोन टू बी कोन धावू शकतो, ते कमीत कमी वेळात आपण धावू शकतो, त्याला म्हणतात स्पीड. तर आता मी प्रॅक्टिकल आपण बघूया. हे दोन कोन आहेत, मी एक इथे ठेवते आणि एक तर ए कोन आणि बी कोन असे दोन कोन आपण घेतले. दोन कोन्स आपण जर घेतले तर हा कोन म्हणा ए कोन हा असेल तो बी कोन असेल तर पटकन आपण धावू शकतो, त्याला म्हणतात स्पीड. तर स्पीड जो आहे तो आपण हा स्ट्रेट लाईन, स्ट्रेट लाईन मध्ये धावणं हा स्पीड नाही. आपण दोन कोन्स घेतले आणि मी समीरला इन्स्ट्रक्शन दिला ना तो करेल. तर झिगझॅग पळणं म्हणजे पण तुमचं स्पीड आपण मानलं जातं. समीर मला फक्त ए कोन टू बी कोन फक्त पळून दाखव. तर ह्याला हे स्ट्रेट लाईन मध्ये आणि झिगझॅग पळून जातं म्हणजे चारी कोन मध्ये. तर दिस विल बी युअर झिगझॅग स्पीड. तर स्पीड फक्त स्ट्रेट नाहीये, स्पीड इज इन ऑल डायरेक्शन्स. ठीक आहे. तर आपण स्पीड जो आहे तो आपण काय करतो, युट्यूबचे व्हिडिओज बघतो आणि रॅन्डमली मला वाटतं एक्सरसाइजेस आपण घेतो. तर आज आपण म्हणजे तुम्हाला स्पीड बद्दल माहिती असेलच, म्हणजे तुम्ही ऑलरेडी सगळे घेतायत, करताय, कोचेस घेतायत, तुम्ही सगळे हे ट्रेनिंग करताय. तर मी आज थोडेसे सब टाइप्स आणि स्पीडचे कॉम्पोनंट्स काय असतात आणि स्पीडचं प्लॅनिंग कसं करायचं आणि प्रॉपर त्याचं पिरियडायझेशन कसं करायचं हे महत्वाचं आहे. ओके. तर आपण इकडे सब टाइप्स बघूया. ओके, स्पीडचे. म्हणजे पहिला आहे ऍक्सिलरेशन. इथे मी लिहिते की आपण जसं करणार आहे तसं आपण बघूया. तर पहिला आहे ऍक्सिलरेशन. ओके, पहिला आहे सबटाइप ऍक्सिलरेशन. त्याच्यानंतर दुसरा टाइप आहे चेंज ऑफ डायरेक्शन. ठीक आहे, सीओडी म्हणून आपण बघूया. त्याच्यानंतर तिसरा टाइप आहे तुमचा रिॲक्शन. ठीक आहे, ऍक्सिलरेशन, चेंज ऑफ डायरेक्शन आणि रिॲक्शन असे हे तीन आहेत. अजून दोन आहेत त्याच्यात की तुमचा मॅक्झिमम वेलोसिटी आणि पाचवा भाग आहे स्पीड एंड्युरन्स. ठीक आहे, तर हे मी पहिले तीन मोठे लिहिलेत कारण आपल्या खो-खोला पहिले तीन खूप महत्वाचे आहेत. पहिला आहे ऍक्सिलरेशन, चेंज ऑफ डायरेक्शन, रिॲक्शन, मॅक्झिमम वेलोसिटी आणि स्पीड एंड्युरन्स. तर आपले जे प्लॅनिंग होणार आहे स्पीडचं ते ह्या कॉम्पोनंट्स मध्ये आपण मेनली बघणार आहे. तर ऍक्सिलरेशन म्हणजे काय? ऍक्सिलरेशन म्हणजे चेंज ऑफ वेलोसिटी. म्हणजे तुम्ही
समजा बसलाय, ओके, हो मिळाला मागून आणि उठून तुम्ही हे स्ट्रेस करायला लागला, ओके, तर त्याला म्हणतात ना इनिशियल जेव्हा उठून आपण चेस करायला लागतो त्याला म्हणतात ऍक्सिलरेशन. तेव्हा आपण ऍक्सिलरेशन डेव्हलप करतोय, म्हणजे पहिलं जेव्हा आपण फर्स्ट उठून चेस करतो. त्याच्यानंतर चेंज ऑफ डायरेक्शन म्हणजे नावानेच कळतंय की डायरेक्शन आपण चेंज करतोय जेव्हा चेस करताना किंवा आपण डिपेंड करताना, जेव्हा चेंज ऑफ डायरेक्शन इन बिटवीन द प्लेयर्स. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. खो खो मध्ये चेंज ऑफ डायरेक्शन खूप आहे, म्हणून मग हे जे मॅक्झिमम वेलोसिटी म्हणजे काय की फुटबॉल किंवा रग्बी मध्ये खूप मोठं ग्राउंड आहे आणि 30 ते 40 मीटर नंतर आपण खूप जोरात पळायला लागतो, तेव्हा म्हणतात त्याला मॅक्झिमम वेलॉसिटी. ओके, तर ते आपल्या इथे नाहीये. ओके, तर मॅक्झिमम वेलॉसिटीला आपण जास्ती फोकस नाही करणार आहे. जेव्हा आपण स्पीड ट्रेनिंग घेऊ आपण करू चेंज ऑफ डायरेक्शनला जास्ती महत्व. आणि त्याच्यानंतर ऑफकोर्स रिॲक्शन, की खोद दिला बाबा की लगेच उठून चेस करा. रिॲक्शन खूप गरजेची आहे. मॅक्झिमम वेलॉसिटी मी तुम्हाला सांगितलं की 30 मीटर नंतर सुरू होते. आणि स्पीड एंड्युरन्स म्हणजे त्याच गोष्टी बरेच वेळा करणं बऱ्याच टाइम वर करणं इज युअर स्पीड एंड्युरन्स. तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आधी आपल्याला 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. ही खूप हाय इंटेन्सिटी मध्ये असते. स्पीड इज ॲट व्हेरी हाय इंटेन्सिटी. जर खूप जास्त हाय इंटेन्सिटी असेल तर त्याला 3 गोष्टी जास्ती लागतात. एकतर तुमची टेक्निक नीट हवी. तुम्ही जे एक्सरसाइज करताय तर त्याची टेक्निकच नीट नसेल तर तुम्हाला तो स्पीड मिळणार नाहीये. दुसरं म्हणजे जसं काल आपण डिस्कस केलं स्ट्रेंथ आणि पॉवर. जर तुमच्या अंगात स्ट्रेंथ आणि पॉवर ॲडिक्वेट नसेल, बरोबर नसेल, तर तुम्हाला तेवढा स्पीड मिळू शकत नाही. आणि तिसरं म्हणजे ऑफकोर्स फ्लेक्झिबिलिटी, मोबिलिटी. तुमच्या अंगाची जसं तुम्ही वॉर्मअप मध्ये करताय, फ्लेक्झिबिलिटी कूलडाऊन मध्ये एक्सरसाइज करताय, तर अंगाची लवचिकता आणि वॉर्मअप तो महत्वाचा आहे. कारण का तुम्हाला मुवमेंट रिहर्सल्स होणं गरजेचं आहे. जे तुम्ही मुवमेंट करताय स्पीड मध्ये तेच आपण खो खोच्या वॉर्मअप मध्ये घेतले, ते रिहर्सल होणं गरजेचं आहे. तर ह्या 3 गोष्टी आपल्याला स्पीड डेव्हलप करण्यासाठी खूप गरजेचं आहे. तर फ्लेक्झिबिलिटी किंवा तुमचं वॉर्मअप, तुमची गुड टेक्निक आणि अंगामध्ये पॉवर, या 3 गोष्टींची आपल्याला खूप जास्त आवश्यकता आहे. ठीक आहे, तर पहिल्यांदा आपण ह्या गोष्टी बिकॉज दे आर हाय इंटेन्सिटी, खूप हाय इंटेन्सिटी मध्ये आहेत, म्हणून जेव्हा आपण सुरुवात करतो तर तेव्हा प्लेअर एकदम फ्रेश हवा. फ्रेश जर नसेल, दमलेला असेल, म्हणजे तुम्ही जर एंड्युरन्स ट्रेनिंग घेतलं, 1 तासभर प्लेअर पळलेला असेल किंवा इतका लांब लचक वॉर्मअप घेतला आपण अर्धा तास आणि मग जर तुम्ही स्पीड करायला लागला तर प्लेअर तेवढं जास्ती देऊ शकणार नाही, तेवढं जास्ती त्यात परफॉर्मन्स करू शकणार नाही, प्रोग्रेस करू शकणार नाही. म्हणून मग स्पीड आपण पहिलं घेतो. कोणत्याही ट्रेनिंगच्या आधी आपण स्पीड ट्रेनिंग घेतो. म्हणजे आज समजा स्ट्रेंथचा डे आहे तर पहिल्यांदा आपण स्पीडने सुरू करणार 21 मिनिटं, मग आपण स्ट्रेंथ ट्रेनिंग करणार. तर ऍथलीट किंवा प्लेअर हॅज टू बी फ्रेश असल्यावरच प्लेअर छान स्पीड मध्ये प्रोग्रेशन करू शकणार. त्याच्यानंतर ह्याची इंटेन्सिटी ही खूप हाय असते, म्हणजे अक्षरशः एक 95% तुमचं द्यावं लागतं, एवढी हाय इंटेन्सिटी स्पीड ड्रिल्स मध्ये असते. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे आपलं डिस्टन्स आहे ते शॉर्ट, एकदम शॉर्ट स्प्रिंट्स आपण मारतो. तर हे आपल्या लक्षात घ्यायचं की एक 5 ते 10 मीटरच्या अंतरावरच आपण हा खेळ खेळणार आहे स्पीडचा. त्याच्यानंतर ह्याच्यात बिकॉज कारण इंटेन्सिटी खूप जास्ती आहे तर आपल्याला रेस्ट पिरियड जो आहे तो जास्त द्यायला लागणार. म्हणजे आता मी एका माझ्या 100% मी जर पळाले तर पूर्ण माझी एनर्जी वापरली जाणार आहे. मग मला एक तेवढं जेवढ्या वेळ मी पळाले त्याच्याहून दुप्पट मला रेस्ट लागणार आहे. रेस्ट आणि वर्कचा रेशो जो आहे तो 1:7 असा असतो. म्हणजे 1 मिनिट जर मी स्पीड केलं तर मला 7 मिनिटं
रेस्टची गरज आहे ना. साधारण 1 ते 1:7 असा वर्क रेस्ट रेशो असतो. 1 मिनिट मी पळले तर 7 मिनिटं रेस्ट घेऊन परत दुसरा सेट 1 मिनिट मी पळणार असं. परत 7 मिनिटाची रेस्ट. साधारण खो खो मध्ये स्पीड ट्रेनिंगला 1:7 हा एक रेशो असतो. ठीक आहे. आणि दुसरा एक महत्वाचा पॉइंट आपल्याला ह्यात करायचा आहे की जेव्हा आपण स्पीड ट्रेनिंग देतो तेव्हा 500 मीटर आपला एक सेशन 500 मीटरच्या वरती नाही गेला पाहिजे. जर 500 मीटरच्या वरती गेला तर आपण जास्ती एरोबिक सिस्टम कडे जातो. मी सिस्टम नंतर एन्ड्युरन्स मध्ये सांगेन, पण आपण 500 मीटरच्या वरती एक ट्रेनिंग द्यायचं नाही प्लेअरला. तेवढं एक लक्षात ठेवायचं. एका सेशन मध्ये 500 मीटरच्या खालती आपल्याला स्पीड ट्रेनिंग करायचं. त्याच्यानंतर आपण एक एक ड्रिल्स घेऊया. म्हणजे आपण आधी वॉर्मअपने सुरुवात करू, पण पहिल्यांदा मी ऍक्सलरेशन म्हणून सांगते. आपण चेंज ऑफ डायरेक्शन ने सुरू करू. आता चेंज ऑफ डायरेक्शन आपण कसे शिकवणार हे टेक्निक मी शिकवते. अभिषेक आहे. तर अभिषेक तुला काय करायचंय? तर आपल्याला काय करायचंय? बाहेरचा जो पाय आहे तो बाहेर काढायचा. बाहेरचा पाय बाहेर काढायचा आहे. तुझं शोल्डर आणि हिप ते या पॉइंटवरती घे. कारण त्या साईडला डायरेक्शन मी तिथे जाणार आहे. हा बाहेर काढून परत हा बाहेर काढून तिथे येणार. मला इथे जायचंय. हा बाहेर काढून इथे येणार. ठीक आहे. तर ह्याला म्हणतात एक प्री प्लॅन. म्हणजे प्लेअर ठरवतोय मी कुठे जाणार आहे. ये हा गुड. परत आता लेफ्टला. येस. तर ह्याच्यातच तुला आता फास्ट करायचं आहे. कर. फक्त आता काय कर, तुला कुठे जायचंय ना तिथे थोडीशी बॉडी त्या साईडला तू नेत नाहीये. फक्त पाय बाहेर येण्याकडे लक्ष देतोय. हा परत कर. बॉडी त्या साईडला तुझी हे झाली पाहिजे. ठीक आहे. तर हा हे फर्स्ट ड्रिल जेव्हा आपण करतो तर ह्या ड्रिल मध्ये हे प्री प्लॅन्ड आहे. म्हणजे प्लेअर डिसाइड करतोय की त्याला कुठे जायचंय. ओके. तर असंच आपण भरपूर ड्रिल्स त्यात ऍड करू शकतो. दुसरं असणार आहे की समीर प्लेअरला सांगणार आहे की कुठे जायचंय. तर आपल्या खो खो गेमला हे रिॲक्शन म्हणून पण असणार आहे की समीर मे बी असं सांगू शकतो की खो म्हणू शकतो. म्हणजे इन्स्टेड ऑफ राईट आणि लेफ्ट तू हात साईडला करून खो म्हणू शकतो. ओके. तुला परत येऊ दे.
विषयी सांग. ठीक आहे, तर ही जी टेक्निक आहे ही आता समीर डिसाइड करतो, प्लेयर डिसाइड नाही करत आहे, अभिषेक डिसाइड नाही करत आहे. तर दिस विल बी अ प्रोग्राम्ड प्री प्रोग्राम ड्रिल, पण अभिषेक विल बी रिॲक्टिंग टू इट. अभिषेकची रिॲक्शन गरजेची आहे. हा, तर आता थोडी अजून कोण घेणार सर्कल किंवा स्क्वेअर. इथे 2 ठेवले ना, इथे 2 ठेवले तरी. तर आपल्याला मल्टिपल डिरेक्शन्स लागणार आहे. तर आपल्याला असं स्क्वेअर पण करता येईल किंवा आपल्याला खरं तर स्ट्रेट लाईन पण करता येईल. पण आता आपण 2 डायरेक्शन झाले आपले, आता आपण मल्टिपल डिरेक्शन्सनी करू. हा, तर समीर सांगणार आहे कुठे जायचं प्लेअरला तिथे आल्यावर, आणि तसा तो करणार आहे. किंवा तू मध्ये उभं राहा. पुढे धावत जायचं किंवा डायरेक्टली आणि अभिषेक दुसरं एक गोष्ट आहे की तुला आहे ना थोडस खालती जायचंय. म्हणजे जेव्हा तू येशील ना, आता काय करतोय तू फक्त पाय घेतोय बाहेर आणि त्या डायरेक्शनला फेस करतोय. हा, थोडस तू नी पण बेंड केले खालती, आणि जरासं, कारण त्या होईल तुझ्या आपण जे प्लायोमेट्रिक ट्रेनिंग काल केलं होतं हा, की स्क्वॉट करून उडी मारणं. हा, स्क्वॉट करून उडी मारणं जे आपण केलं होतं, तर ती पण टेक्निक तुला इकडे पॉवरची ऍक्ट केली. म्हणजे समजा मी दाखवते तुला. अजून थोडस पॉवर तुझी वाढू शकते त्याच्यात, आणि तुला स्पीड अजूनही वाढू शकते. ओके, परत एकदा सगळ्यांना थोडस लो होऊन दाखव. तिथून पळत ये, थोडस लो टुवर्ड्स द ग्रॅव्हिटी होऊन दाखव. अजून अजून नीट कर, परत कर. थोडं स्मूथनेस आण. मी तुला फास्ट धावायला नाही सांगत आहे, थोडस टेक्निक ती हळूहळू कर. हा, परत पटकन नको धावू. इथे आल्यावर थोडा पॉज आता घेतला तरी चालेल, आपण टेक्निक नवीन शिकतोय. हा, बेटर. परत लो जा. हा, थोडस अजून लो जा, कारण का तुला ते पॉवर ड्रिल. हे जे आहे ना खालती जाऊन उडी मारणं, हे तुला पॉवर ट्रेनिंग मध्ये जाते. आपण जेव्हा तुझं पॉवर ट्रेनिंग चालू करू, तेव्हा तुझं पॉवर ट्रेनिंग मध्ये तुझी तुला ही मुवमेंट नीट अजून कळणार आहे. ओके, तुला फक्त एक एक्झाम्पल देते की असं आपल्याला करायचं. ही मुवमेंट तू पॉवर ट्रेनिंग केली की अजून जास्ती तुला मस्त स्पीड घेता येणार आहे. एकदा परत सगळ्यांना करून नको, थोडस लो थांब. हा, अजून तुला फरक वाटतो त्याच्यामध्ये? आणि मला तुझ्या पोस्चर मध्ये पण छान बघायला वाटतं तुला. ठीक आहे? हा, तरी अजून थोडस तो पाय उचलतोय, राईट पाय उचलतोय. ठीक आहे, आपण मल्टिपल डायरेक्शन्स मध्ये करूया. करतो एकदा ट्राय कर. ठीक आहे, आपण याच्यात थोडस अजून करूया. ठीक आहे, आपण रिॲक्शन हे करूया. रिॲक्शन जो आहे इन मल्टिपल डायरेक्शन. अभिषेक तू मध्ये उभा राहा. तो कोण आहे ना, तिच्या मध्ये ठेव, आणि तू फक्त एवढ्याच डायरेक्शन मध्ये सांग. हा, इकडे नाही सांगितलं तरी चालेल, हे 4 डायरेक्शन. त्याला सेंटरला येऊ देतो मी. दरवेळेस जाऊन सेंटर पोझिशनला यायचं. हा, तिथे जायचं. आणि आपल्याला, कारण आता मी जी टेक्निक सांगितली आहे ना, की समजा तो बॅक सगळीकडे तुझे ही टेक्निक घेऊन त्याला सगळीकडे जायचं.
अभिषेक ट्राय कर, आपली जी टेक्निक आहे ना ती लो जायचंय, पाय आउटसाइड, अपोजिट पाय आउटसाइड आणि डायरेक्शन ऑफ युअर बॉडी. हा 3 गोष्टी. खाली वाक अजून. ठीक आहे बा, आपला प्लेयरचं 500 मीटर इकडेच नाही तर कव्हर होईल. ठीक आहे, चलो आता आपण थोडेसे हेच आपण ना खो खो स्पेसिफिक जर करायचं असेल तर आपण लाईन ड्रिल्स करू शकतो. म्हणजे एका सेम लाईनीत आपण कोन्स लावून वेगवेगळे ड्रिल्स आपण करू शकतो. तर ह्याला काय होणार आहे ना, तुझं जास्ती फिगर ऑफ 8 ह्या ड्रेस जास्ती आपल्याला करायला लागणार आहे, कारण का तुला प्लेयर्सच्या भोवती फिरायचंय. तर थोडस 1-1 मीटर आहे ना, थोडस अंतर वाढवायला. आपण जेव्हा स्टार्ट करतो ना तेव्हा थोडस अंतर जास्ती ठेवतो. बस तेवढं. तुला काय करता येईल, आपल्याला सुरुवातीला स्लॅलॉम रन कर. रन्स करून मग आपल्याला सिंगल लाईन मध्ये सोपं पडेल. ठीक आहे, एकच करून दाखव आपल्याला इथे. हा ट्रायंगल करून दाखव. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर तुझं जे सर्कलिंग आहे ना ते थोडस सर्कल करे बघ, पूर्ण तिथपर्यंत स्प्रिंट मार, तिथे सर्कल करून परत मागे. दिसतंय ना? जा अभिषेक, पटकन पळायचं. हा स्ट्रेट लाईन, स्ट्रेट लाईनीत जा, गोल फिर, स्ट्रेट जायचंय काय, एकदम सिंपल ड्रिल आहे. स्ट्रेट परत मागे जा. तर तुला ही जी टेक्निक आहे ना आपली ती वापरून करायचंय. तू आता त्या साईडला टर्न करणार आहे, तर तुझा जो आउटसाइड लेग आहे तो बाहेर येऊन तुला टर्न करायचंय आणि खालती वाकायचं. ओके कर, इथून तिकडे जा, हळूहळू जा, हळूहळू, गडबड नको करू. ठीक आहे, ठीक आहे, हळूहळू जा. हे बघ, मेन म्हणजे आपण इकडे शिकताना नेहमी आपल्याला हळू करून टेक्निक आधी शिकून मग आपल्याला त्याच्यावर फास्ट स्प्रिंट मध्ये करायचं. ठीक आहे, बस. ठीक आहे, तर हे आहेत सगळे चेंज ऑफ डिरेक्शनचे ड्रिल्स. तर आपण ह्याच्यात प्री प्रोग्राम म्हणजे आधी आपण प्लेअरला सांगितलं की मला कुठे जायचंय, प्लेअरनेच डिसाईड केलं की मला राईटला जायचंय, मला लेफ्टला जायचंय, मला मागे जायचंय. मग आपण काय केलं की एका ट्रेनरने सांगितलं किंवा कोचने सांगितलं की इकडे जा, त्यात थोडीशी रिॲक्शन स्पीड वाढू शकते. आणि तिसऱ्यांदा काय केलं आपण, मल्टिपल डिरेक्शन्स मध्ये, इन लाईन, स्क्वेअर किंवा सर्कल ह्या डायरेक्शन्स मध्ये आपण त्यांना प्लेअरला विथ रिॲक्शन आपण त्यांना ही टेक्निक सुधारायला सांगितली. आपल्याला टेक्निक जपणं हे खूप गरजेचं आहे, कारण फॉर्म आणि टेक्निक आपण 3 गोष्टी फोकस करतोय, पॉवर, फ्लेक्झिबिलिटी आणि टेक्निक. तर टेक्निकच नीट नसेल तर काहीच फायदा नाहीये, पॉवर नीट नसेल तर काही फायदा नाहीये ना, तुमची फ्लेक्झिबिलिटी नीट नसेल तर काहीच फायदा नाहीये. तर या 3 कॉम्पोनंट असल्यानंतर आपल्याला ह्या स्पीड ट्रेनिंग मध्ये जायचंय. ठीक आहे, तर त्याच्यानंतर आपण ऍक्सिलरेशन, चेंज ऑफ डायरेक्शन आपल्याला सगळ्यांना माहितीये की खो खो मध्ये खूप गरजेचं आहे. दुसरं म्हणजे ऍक्सिलरेशन, म्हणजे जेव्हा आपण खाली बसून उठणं आणि धावणं, ते कोणत्या तऱ्हेने आपण प्लेअर मध्ये सुधारू शकतो. तर त्याला काय करायचं की वेगवेगळ्या गोष्टी, म्हणजे आपण वेगवेगळे पोझिशन्स द्यायचे प्लेअरला. की समजा आपण 3 पॉइंट रनिंग गेट, म्हणजे रनिंगच्या गेट मध्ये जाऊन 5 मीटर धावायचं, किंवा मग वेगवेगळे बॅक पेडलिंग, आम्ही दाखवते तुम्हाला कसं करायचं.
आता अभिषेक तू तू धावतोय अजून कोणी, तू जमला नाही ना? तर अभिषेक काय करणार आहे, पहिल्यांदा 3 पॉइंट गेट. 3 पॉइंट गेट तुला माहिती आहे रनिंगचा? चल ठीक आहे. 3 पॉइंट गेट मध्ये अभिषेक बसलाय. त्याच्यानंतर अभिषेक हे 5 मीटरचं अंतर असणार आहे आपल्याला जेव्हा आपण ट्रेनिंग करू तेव्हा. त्याच्यानंतर एकदम अभिषेक एकदम आरामशीर चालत जायचं, थोडस एक 3 स्क्वेअर्स तिकडचे चालत जायचं आरामशीर आणि मग पळायचंय. आरामशीर हळूहळू चालत जा. स्प्रिंट हे बघ, आपण इथे मॅक्झिमम म्हणजे 95% ऑफ युअर स्पीड तिथपर्यंत मॅक्झिमम द्यायचंय तुझा. ओके, वॉक कर आणि तू वॉक नाही केलंस, वॉक कर 3 स्क्वेअर्स आरामशीर, गडबड नाही करायची आपल्याला. व्हेरी नाईस. ठीक आहे, तरी अजून तुझा 92% 95% नाहीये, अजून एकदा ट्राय करायचा. येस, बेटर. अंगात पॉवर हवी अभिषेक, अंगात पॉवर हवी. ठीक आहे, आता तिथे झोपायचंय. ओके, झोपायचंय. समीर गो म्हणला की पळायचं, झोप तिथे. कसं आहे झोप, सरळ पालत. परत एकदा उठायला तिथे वेळ केलास तू, उठायला वेळ केला की टाइम कमी झाला. ठीक आहे, थोडा अवघड आहे ना वॉकिंग पेक्षा. परत लास्ट टाइम स्क्वॉट पोझिशन मधून उठून आपल्याला पळायचंय. ओके, ती ऍक्सिलरेशन डेव्हलप करतोय आपण. स्पीड कमी झालाय आता. ठीक आहे, तर स्पीड अभिषेकचा का कमी झाला, कारण आपण रेस्ट पिरियड नाही दिली तुला. ओके, तू मॅक्झिमम जर पळणार असशील तर आपल्याला तेवढाच रेस्ट पिरियड द्यायला पाहिजे. दमला अभिषेक. ठीक आहे, तर एक 2 सेकंद आपण थोडस ब्रेक घेऊ. तर आपण आता ऍक्सिलरेशन 3 पॉइंट गेट बघितले, लाईंग डाऊन मध्ये बघितलं, सिम्पल वॉकिंग मध्ये बघितलं. त्याच्यानंतर अजून रोहित आहे आपल्याकडे. ओके, तर रोहित काय करणार आहे, रोहित जसं आता अभिषेक चालत गेला ना, तो उलट चालायचंय, पडू नको, उलट चालायचंय आणि उलट होऊन स्प्रिंट करायचंय. चल, परत 95% ऑफ युअर स्पीड. अजून 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 स्पीड नाही, थोडस आहे, थोडस माहितीये का, आणि थोडं लो राहा. ठीक आहे, बेटर. ठीक आहे, अजून थोडस आपल्याला त्याच्यात लागणार आहे, एफर्ट्स लागणार आहे थोडं. आता आपण तुमची फेवरेट मुवमेंट करून बघू. स्क्वॉट पोझिशन मध्ये धावायचं. तर दिसत नाहीये तो स्क्वॉट मध्ये. बस. तुम्ही जशी स्क्वॉट घेता ना, सेम तू कसं गेम मध्ये करतो मला ती स्क्वॉट.
ठीक आहे. तुला हे सोपं वाटलं थोडस, आपण जे मागेचं केलं, तर तुम्हाला ते गेम मध्ये सोपं वाटलं पाहिजे, हे आपलं हेतू आहे. ठीक आहे. अशा पोझिशन घ्यायचे की गेम मध्ये उठताना सोपं वाटलं पाहिजे. ठीक आहे. आणि तुझी रिहर्सल ऑफ द मुवमेंट पण झाली आहे त्याच्याबरोबर. ठीक आहे. तर आपण आता चेंज ऑफ डायरेक्शन केलं, ऍक्सेलरेशन केलं, आणि आपण रिॲक्शन्स पण केले. ऍक्सेलरेशन आपल्या चेंज ऑफ डायरेक्शन बरोबर आपण रिॲक्शन्स पण केले. जर एक क्रॉस ट्रेनिंग करायचं असेल तर आपण पकडापकडी खेळू शकतो. ठीक आहे. पकडापकडी म्हणजे चिकन आणि फॉक्स असं गेम आहे तो, की आपले प्लेयर्स आहेत ते 3 प्लेयर पकडायला नेमायचे. आणि चिकन आणि फॉक्स तुम्ही युट्यूबवर बघू शकता. पण तसं पकडापकडी खेळणं आपलं चेंज ऑफ डिरेक्शन होतं त्याच्यात, किंवा तुमचं ऍक्सिलरेशन होतं आणि तुमचं रिॲक्शन्स पण होतात, की प्लेअर पकडायला कोणतरी आलं की आपण लगेच धावतो. तर पकडापकडी हा गेम जर क्रॉस ट्रेनिंग मध्ये असेल तर खो खो साठी खूप चांगला गेम आहे. ठीक आहे. तर त्याच्यानंतर आपल्याला, मी इथे खो खो रिलेटेड बोलते, पण मॅक्झिमम वेलॉसिटीचं मी सांगते. जे आपण लॅडर ड्रिल करतोय, कोन ड्रिल्स करतोय, हर्डल्स करतोय, तर ते आपण ऍज अ मॅक्झिमम वेलॉसिटी ड्रिल्स नाही घेते, आपण ऍज मोबिलिटी ड्रिल्स घेतोय. हा. पण मॅक्झिमम वेलॉसिटी जेव्हा आपण डिसाईड करतो, आपण सेम गोष्ट आहे ना, आपले जे ऍक्सेलरेशन ड्रिल्स आहेत ते आपण हर्डल हॉप्स करून पण ऍक्सेलरेट करू शकतो. एक 4 लाव. थोडं इथे लांब घ्या ना, कारण तिथे परत प्रिंट करायचं. तर आता रोहित, तुला हर्डल हॉपिंग करत मग स्प्रिंट करायचं. ठीक आहे. तर आता इथे काय होतंय की बाउंडिंग जे आहे, हा रोहित, आपल्याला बाउंडिंग आधी शिकवायला लागणार आहे. म्हणजे हर्डल हॉपिंग कसं करायचं हे आपल्याला त्याला शिकवायला लागतं. ह्या साईडला इकडे ये. तर आता बाउंडिंग म्हणजे जसं तू तिथे पडला तसं फक्त बाउंडिंग करून दाखव स्लो, इथे विदाउट हर्डल. नाही एवढं. हा हा बस. हा. आता थोडस नी ड्राईव्ह जास्ती ठेव. नी ड्राईव्ह जास्ती ठेव. ओके. तर मला नी ड्राईव्ह एवढी अभिषेकची करून दाखव परत एकदा. अभिषेक नी ड्राईव्ह. हा. तर अभिषेक काय करतोय की नी अप हाय नी जास्ती करतोय, नी ड्राईव्ह करत नाही, है की नाही. हा. तर नी ड्राईव्ह आपल्याला तुला आधी शिकवायला लागणार आहे. जेव्हा आपण एक बाउंडिंग टाईप किंवा वेलॉसिटी टाईप मुवमेंट करतो, तर तेव्हा एक नी ड्राईव्ह म्हणून असते. हा. तर ती आपल्याला शिकवायला लागणार. हा. आम्ही तिथे मागे आहे ना वॉलवर काय करायचंय, काय करायचंय की हात एकदम स्ट्रेट ठेवायचे, हात एकदम स्ट्रेट ठेवायचे. हा. आणि थोडस स्क्रीन खाली आणि बॉडी 90 डिग्री. हे मला वाटतं सगळे बरेच कोचेस, म्हणजे दिस इज नॉर्मल, तुमचं खो खोचं स्पीड ड्रिल आहे, हे बरेच जण घेत पण असतील. तर हे 90 बॉडी तुमची 45 डिग्री अँगल हवा भिंतीच्या. कारण का 45 डिग्रीज का, कारण आपण ह्या डिग्री मध्ये पळणार आहे, आपल्याला पळण्याचं स्पीड वाढवायचं आहे. तर 45 डिग्रीज मध्ये आपल्याला आपली बॉडी हवी. आणि काय करायचं आपल्याला, हिप पासून स्ट्रेट हवंय. आणि दुसरं म्हणजे आपण नी
वरती घेतोय, ठीक आहे, आणि टोज वरती हवे, तो वरती हवा, ठीक आहे, हाय नी आणि टो वरती. तर हे पोझिशन आपलं हवंय, दिस पोझिशन. तर हे पोझिशन आधी आपण हे पोझिशन तुला तिकडे होल्ड करायचंय, हात स्ट्रेट, हिप स्ट्रेट, हाय नी कर आणि टो अप. येस. तर ह्या पोझिशन मध्ये तुला मी 7 काउंट मोजते, 1 2 3 4 5 6 7 आणि खाली, मग दुसरा पाय अजून थोडा हाय नी घे, पुढे 1 2 3 4 5 6 7 खाली, परत 1 2 3 4 5 6 7. तर हे आपलं फर्स्ट ड्रिल होईल की त्याची पोझिशन अशी हवी आहे. त्याच्यानंतर रोहित तुला 3दा करायचं, ट्रिपल, म्हणजे 1 2 3, ठीक आहे, गो 1. तर आता तुला इथे नी ड्राईव्ह, म्हणजे यू आर पुशिंग द ग्राउंड, तुला करू नका, यू आर पुशिंग द ग्राउंड असं आपल्याला दाखवायचं. यू हॅव टू पुश द ग्राउंड, ठीक आहे, कोर स्ट्रॉंग ठेवायचंय आणि पुश द ग्राउंड, ठीक आहे. तर हे बाउंडिंग मुवमेंट आपल्याला करायचं. चल, तर आपल्याला बाउंडिंग मुवमेंट, मला तुझ्या पायाचा ना चांगला आवाज हवाय, थप थप आवाज नकोय, चांगला कानाला छान वाटला पाहिजे. चल, 3दाच करायचंय आपल्याला, 1 2 3, आणि पाय आपटण्याचा आवाज येतो मला, पाय आपटू नको, नीट ड्राईव्ह नी वरती पण घे आणि खाली ग्राउंडला प्रेस कर, पण मला तुझी मसलची आवाज ऐकायचा आहे. बघू ना, ट्रिपल, परत मी करू, ट्रिपल. ट्रिपल म्हणजे काय, 1 2 तुला माझा आवाज आणि ठीक आहे पाय आहे, पण आपल्याला मसल वर्क होत असं कळलं पाहिजे, मसलचा आवाज येऊ दे. ओके, हे बघ, ह्याच्यात पॉवर खूप महत्वाची आहे आणि मला पॉवर मध्ये मसल ऍक्ट व्हायला हवे. चलो 1 2 3, परत ना, प्लीज 1 2 3, बस, परत परत, छान करतोय, 3दा कर, परत एकदा, दुसरा पाय अल्टरनेट, पाय अल्टरनेट, आता राईट, 1 2 3, स्पीड वाढव, with power, 1 2 3, परत 1 2 3, अजून एकदा 1 2 3. ओके, तर इथे आपल्याला दिसतंय की रोहितची मुवमेंट मध्ये पॉवर कमी होते, ठीक आहे रोहित. तर पॉवर ड्रिल बरेच महत्वाचे. माझा स्ट्रेंथ बेस आहे, मी तुमच्यासारखे खो खो प्लेअर नाहीये, पण स्ट्रेंथ बेस असल्यावर तुम्हाला हे पॉवर कळून येतं. ओके, म्हणजे रोहित आणि माझ्यातला पॉवर दिसून येतं, जर एक आपला स्ट्रेंथ आणि पॉवर बेस आपण क्रिएट केला. ओके, त्याच्यानंतर मला तू मल्टिपल टाइम जसं आधी करत होता, एकदा तुझं ट्रिपल झालं की तुला मल्टिपल टाइम तुला करता आलं, 10 काउंट, मल्टिपल टाइम्स 10 काउंट. मला बॉडी तुझी 45 डिग्रीज मध्ये हवी, नी ड्राईव्ह हवी, खालती ग्राउंड कॉन्टॅक्ट हवा, पुशिंग द ग्राउंड. फोर मधनं हवं ऍक्टिव्हेशन, फोर स्ट्रॉंग ठेवायचं. चलो लास्ट टाइम, गिव्ह युअर फुल, गो 1 2 3 4, ग्राउंड कॉन्टॅक्ट कर, खाली प्रेस कर, 6 7 8 9. तर मग हे तुमचे वॉल ड्रिल्स हे असणार आहेत आपले, आणि ह्याच्यानंतर आपलं बाउंडिंग सुरू होणार आहे. आता रोहित येतं, तू आता ते केलं ना, तसेच नीट ड्राईव्ह आपल्याला बाउंडिंग करायचं. ओके, आधी आपण केलं ना, आता तुला फरक कळतोय का बघ, आधी एकदम स्लो कर. आता तुला मुवमेंट कळली, मला आवाज येतो थोडासा पायाचा. परत आता थोडं फास्ट कर,
फास्ट 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 फास्ट. येस येस. आता हे बघ, तेवढ्याच अंतरात तुझे शॉर्ट स्टेप्स घे आणि 10 वेळा स्टेप झाले पाहिजे तिथे जायच तोपर्यंत. पण बाउंडिंग करायचं. हा, व्हेरी नाईस, व्हेरी गुड. पोस्चर पण चांगलं झालंय, बाउंडिंग पण करतोय, नी ड्राईव्ह पण आली आहे. ओके, है ना, तुला फरक वाटतोय. ओके, तर हे आपण वापरणार आहे आपल्या मॅक्झिमम वेलोसिटी, म्हणजे जेव्हा आपण फुल आपलं स्पीड 95-100% किंवा 102% पर्यंत जातो आपण, तेव्हा आपण जेव्हा बाउंडिंग करतो, वेगवेगळे रिॲक्शन्स करतो, वेगवेगळे आपले ऍक्सेलरेशन ड्रिल्स करतो, लगेच आपल्याला फरक इथल्या इथे रोहित मध्ये किंवा अभिषेक मध्ये आपल्याला इथल्या इथले फरक दिसून येतोय लगेच. ठीक आहे, तर आपला मेन झालं चेंज ऑफ डायरेक्शन, झालं आपलं ऍक्सेलरेशन झालं. आपण हे जे पॉइंट बघितले, ठीक आहे, तर आपण हे पॉइंट्स बघितले होते, ऍक्सेलरेशन, चेंज ऑफ डायरेक्शन, रिॲक्शन, मॅक्झिमम वेलोसिटी आणि स्पीड. तर मॅक्झिमम वेलोसिटी मध्ये हे बाउंडिंग ड्रिल्स करून आपल्याला 30 ते 40 मीटर मॅक्झिमम पळायचे. म्हणजे बाउंडिंग करायचं आणि 30 ते 40 मीटर पळायचं. तर ते आपल्या ऍक्च्युली मी त्याच्याबद्दल जास्ती नाही बोलत आहे, बिकॉज ते खो स्पेसिफिक नाहीये. आपलं खो स्पेसिफिक जास्ती होतं की ऍक्सेलरेशन, चेंज ऑफ डायरेक्शन आणि रिॲक्शन आणि स्पीड एन्ड्युरन्स. तर स्पीड एन्ड्युरन्स याच्यावर रिसर्च खूप कमी आहे, स्पीड एन्ड्युरन्सवर. पण एक मल्टिपल टाइम्स आपण करून, म्हणजे साधारण एक 20 मिनिटं आपण एक्सरसाइज 500 मीटर जर एका सेशन मध्ये ठेवलं तर स्पीड एन्ड्युरन्स वाढू शकतो. तर असा हा आपला रिसर्च झालेला आहे की 500 मीटर आणि मे बी एका सेशन मध्ये 2 सेट्स. तर आपल्याला ह्या सगळे जे आपण आता मी सांगितलं तुम्हाला, त्याचा एक प्लॅन आपल्याला रेडी करायचा आहे. ओके, तर जे ह्या नॉलेज घेऊन आपण एक प्लॅन 20 मिनिटाचा कसा बनवू हे आपल्याला शिकायचं आहे. तर हे पुस्तक का? पुसून टाक. ठीक आहे, तर आता ह्यातला आपण मी एक एक्झाम्पल देतो तुम्हाला की एक सेशन आपण कसा प्लॅन करायचा. तर दिस इज एन एक्झाम्पल. तर आपण पहिलं म्हणजे आपण वॉर्मअप करणार आहे. तर वॉर्मअप मध्ये आपले सगळे मोबिलिटी ड्रिल्स असणार आहे, जे आपण आधी तर एक 8 ते 10 मिनिटं आपण वॉर्मअप करू. त्याच्यानंतर आपण पहिलं जे ड्रिल सुरुवात करणार आहे ते आहे रिॲक्शन ड्रिल. कारण रिॲक्शनला काय आहे, तुम्ही जास्ती फ्रेश असायला हवा, तुमचे रिॲक्शन्स एकदम पटकन येतील जर तुम्ही छान फ्रेश असाल. तर रिॲक्शन ड्रिल्स आपण एक 3 मिनिटं करू. की कोणीतरी सांगणार आपल्याला हो आणि वेगवेगळ्या डिरेक्शनला जायचं, किंवा कोणीही आपल्याला एक काय नसते, म्हणजे आपल्याला बॉडीला टच करून ड्रिल्स करणं पण फोकस स्पेसिफिक होईल, की कोचने फक्त हात लावला की पळणं, किंवा कोचने फक्त खो म्हणलं की पळणं. वेगवेगळ्या डायरेक्शन मध्ये आपली चांगली टेक्निक घेऊन, तर ते जास्ती खोको स्पेसिफिक रिॲक्शन ड्रिल्स होतात. तर ते वेगवेगळे आपण कोन्स, लॅडर्स, हर्डल्स हे घेऊन आपण 3 मिनिटं ते करायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण ऍक्सेलरेशन ड्रिल्स करू. ठीक आहे, ऍक्सेलरेशन ड्रिल्स आपण एक 3 मिनिटं करू शकतो. म्हणजे आता आपण जे झोपून उठून पडलो, स्क्वॉट करून उठून पडलो, किंवा जे आपण सगळे केले बाउंड करून पडलो, तर तेच पहिले तुमचे 3 मिनिटं करायचे. या 3 मिनिटांमध्ये तुम्हाला नेहमी अंतर लिहायचे. 5-5 मीटर तुम्ही किती रेपिटेशन करताय त्याचं अंतर तुम्हाला इथे किती मीटर हे तुम्हाला सगळीकडे लिहायचंय. तुमचं 500 मीटर पेक्षा वरती नाही गेलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर आपलं रिॲक्शन, आणि त्याच्यानंतर मग आपण चेंज ऑफ डायरेक्शन ड्रिल्स हे आपण 3
ठीक आहे. तर हे तरी साधारण हा एक वॉर्मअप धरून 20 मिनिटं झाले. हा, अशातले आपण एक 2 सेट्स करणार आहे. 2 सेट किंवा एक सेट सुरुवातीला केला तरी चालतो. हा, एक किंवा 2 सेट म्हणजे 20 मिनिटाचे एवढे केलं तरीही बास आहे. जर प्लेअर ऍडव्हान्स असेल तर 2 सेट केलं तरी चालेल. तर ऍडव्हान्स प्लेअरला 2 सेट घ्यायचे 20 मिनिटाचे. हा, तर एवढ्या ड्रिल्स 3-3 मिनिटं सगळे करून विथ वॉर्मअप इन्क्लुडेड आपण, कारण का वॉर्मअप मध्ये आपण ॲजिलिटीचे थोडेसे मोबिलिटी ड्रिल्स घेणार आहोत. तर ते धरून आपल्याला एक 20 मिनिटाचं शेड्यूल बिफोर स्ट्रेंथ ट्रेनिंग हे करायचं, किंवा बिफोर द गेम म्हणजे तुमची मॅच प्रॅक्टिस असेल किंवा खेळाची प्रॅक्टिस असेल त्याच्या आधी स्पीड ट्रेनिंग केलेलं खूप छान. हा, तर हा एक सिंपल प्लॅन आहे. तर हे तुमचं बेसिक एक ह्याच्यात बोलण्यासारखं खूप आहे अजून, पण हा तुमचा स्पीडचा जो पार्ट आहे हा कव्हर होतोय. त्याच्यानंतर आपण एन्ड्युरन्स वर जाऊ. तर एन्ड्युरन्स मेन म्हणजे आपल्या अंगात 3 हे असतात सिस्टम्स, एनर्जी सिस्टम्स 3 असतात. एकच मिनिट. ओके, सॉरी. ठीक आहे. आपल्यामध्ये 3 एनर्जी सिस्टम्स असतात. तर एनर्जी सिस्टम पहिली म्हणजे हे आपलं समीर नाही ते लिहितो का? फक्त मी जे सिस्टम सांगते ना फक्त इकडे लिह. तर 3 एनर्जी सिस्टम्स असतात आपल्या बॉडीमध्ये, की एनएरोबिक. एनएरोबिक म्हणजे अलॅक्टिक ऍसिड. अलॅक्टिक ऍसिड म्हणजे समजा एक तुम्हाला मी सांगितलं की बाबा हे जड 20 किलोचं उचल, आणि तुम्ही एका झटक्यात असं 20 किलोचं उचललं, तर ती जी ताकद आहे ती पटकन एनर्जी लागते आपल्याला, ती एनर्जी आपल्या अंगाची त्याला म्हणतात अलॅक्टिक. म्हणजे जी अगदी एक 10 ते 15 सेकंदापर्यंत तुम्हाला प्रोव्हाइड करते त्याला म्हणतात अलॅक्टिक सिस्टम. किंवा तुमची एटीपीपीसी आपण म्हणतो, एनएरोबिक अलॅक्टिक एटीपीपीसी सिस्टम आपण म्हणतो याला. दुसरी सिस्टम जी आहे आपली ती अनएरोबिक लॅक्टिक. तर ती तुमची सिस्टम जी आहे ग्लायकोलायटिक सिस्टम, ती 40 ते 60 सेकंद तुम्हाला मदत करते. ठीक आहे. आणि तिसरी सिस्टम आहे एरोबिक. एरोबिक आपण जे मॅरेथॉन रनर्स आपण म्हणतो की एरोबिक सिस्टम, तर ती एका मिनिटा म्हणजे आधी काय म्हणायचे की ते बऱ्याच मिनिटानंतर 5 मिनिटानंतर एरोबिक सिस्टम आपल्या अंगाला एनर्जी सप्लाय करते, पण आता म्हणतात की एका मिनिटानंतरच 50% एरोबिक आपल्याला सिस्टम लागते. ठीक आहे. म्हणजे असं नक्कीच नाहीये की आपण स्पीड म्हणजे फक्त स्पीड, खो खो साठी स्पीड आहे म्हणून स्पीड ट्रेनिंगच करत बसायचंय. ओके, आपल्याला एरोबिक सिस्टम लागणार आहे एका मिनिटानंतर. ओके, म्हणून मग ते खूप गरजेचं आहे. एन्ड्युरन्स तेवढंच गरजेचं आहे जेवढं स्पीड आणि स्ट्रेंथ आहे. कारण का ती आपल्याला ती सिस्टम ऍक्टिव्हेट केली की आपल्या अंगाला एनर्जी त्या सिस्टम मधनं मिळणार आहे खो खो खेळण्यासाठी. कारण का एका मिनिटाच्या नंतर एरोबिक सिस्टम आपल्याला मदत करणार आहे. ओके, तर एन्ड्युरन्स ह्याचे मेनली थोडेसे प्रकार हे जाऊ दे, दुसरं सांगते. ठीक आहे. ओके, तर आपल्याला ना 4 प्रकारचे एन्ड्युरन्स आहेत. 4 प्रकारचे एन्ड्युरन्स सिस्टम. एन्ड्युरन्स कसा डेव्हलप करायचा? ठीक आहे. त्याच्यानंतर पहिलं कंटिन्युअस म्हणजे 1 तास हळूहळू पळणं. 1-2 तास हळूहळू पळणं त्याला म्हणतात कंटिन्युअस. दुसरं सिस्टम आहे फार्टलेक म्हणून, FARTLEC सॉरी, FARTLEK. फार्टलेक सिस्टम म्हणून असते. त्याच्याबद्दल आपण बोलूया अजून. FARTLEK. आणि
तिसरी सिस्टम असते इंटरवल ट्रेनिंग. हे सगळ्यांनी ऐकलं असेल, इंटरवल ट्रेनिंग. तर पहिलं आहे कंटिन्युअस, दुसरं आहे फार्टलेग, तिसरं आहे आपलं इंटरवल ट्रेनिंग. हा, तर आपल्याला इंटरवल ट्रेनिंग जे आहे ते खो खो साठी लागणार आहे. हा, कारण आपण काय मॅरेथॉन रनर्स नाही आहोत की कंटिन्युअस ट्रेनिंग लागेल आपल्याला. आपल्याला खो खो साठी इंटरवल म्हणजे शॉर्ट स्प्रिंट्स, शॉर्ट टाइम साठी स्प्रिंट्स, फास्ट स्प्रिंट्स, असं असं ट्रेनिंग लागणार आहे आपल्याला एन्ड्युरन्सचं. तर आपल्याला इंटरवल ट्रेनिंग मध्ये सुरुवात करायची. तर जे ऍडव्हान्स प्लेयर्स असतात, ऍडव्हान्स प्लेयर्स मेनली आपल्याला इंटरवल ट्रेनिंग मध्ये आपण डायरेक्टली त्यांना घेऊ शकतो. पण जे लहान मुलं असतात, लहान मुलांना आपल्याला कंटिन्युअस ट्रेनिंग पासनं ते फास्ट ट्रेनिंग पासनं मग इंटरवल ट्रेनिंग अशा दृष्टीने एन्ड्युरन्स वाढवायचा असतो. कारण का एन्ड्युरन्स जर लहानपणी म्हणजे एक 10 वर्षाच्या आत छान एन्ड्युरन्स जर केलं तर त्याचे लॉंग टर्म बेनिफिट्स खूप असतात. म्हणून स्लो कंटिन्युअस जॉगिंग फॉर हाफ एन आवर टू 45 मिनिट्स किंवा 1 आवर ऍट अर्ली एज एक चांगलं असतं. म्हणून आपण एक म्हणजे हे तीन आहेत की कंटिन्युअस, तुमचा फार्टलेग आणि इंटरवल ट्रेनिंग. तर हे 3 ट्रेनिंग आहेत आपल्याकडे. आपण कंटिन्युअस पासून सुरुवात करतो लहान मुलांसाठी, फार्टलेग आणि नंतर मग इंटरवल ट्रेनिंग. ओके, तर आपण आधी कंटिन्युअस बघूया. कंटिन्युअस ट्रेनिंग मध्ये एकदम ऍथलीट स्लो पळणार आहे. स्लो पळणारे म्हणजे तुमच्या मॅक्झिमम एरोबिक कपॅसिटी, मॅक्झिमम एरोबिक्स कपॅसिटीच्या 70% असा तुमचा स्पीड असणार आहे. मॅक्झिमम एरोबिक स्पीडच्या 70% स्लो कंटिन्युअस तुम्ही पळणार आहे. मॅक्झिमम एरोबिक स्पीडच्या एक 80 ते 85% तुम्ही फार्टलेग मध्ये पळणार आहे आणि 90 आणि अबाव 90% टू 102% तुम्ही इंटरवल ट्रेनिंग मध्ये पळणार आहे. ठीक आहे, म्हणून मग आपली स्पीड जो आहे तो 90 टू 102% मध्ये आपला आहे खो खोचा. म्हणून आपल्याला इंटरवल ट्रेनिंग गरजेचं आहे. ओके, तर जसं मी म्हणत कंटिन्युअस परत म्हणते 70% ऑफ युअर मॅक्झिमम एरोबिक कपॅसिटी, तुमचं फार्टलेग ट्रेनिंग 85% ऑफ युअर मॅक्झिमम एरोबिक कपॅसिटी आणि तुमचं इंटरवल ट्रेनिंग इज 90 टू 102% ऑफ युअर मॅक्झिमम एरोबिक कपॅसिटी. तर मी हे मॅक्झिमम एरोबिक कपॅसिटी म्हणजे काय हे तुम्हाला सांगते की आपण जे बीप टेस्ट घेतो, सगळ्यांनी मल्टीस्टेज बीप टेस्ट घेतली असेल की 20 मीटर आपण बरेच वेळा पळायचं आणि तुमची स्टेज कळते. तर प्रत्येक स्टेजला म्हणजे तुमची जर स्टेज एक 10 आली, तर आपल्याकडे असे नॉर्म्स आहेत की प्रत्येक स्टेजला तुमची मॅक्झिमम एरोबिक स्पीड किती आहे हे कळतो. म्हणजे समजा 4 तुमचा लेवल आहे तर तुमचा मॅक्झिमम एरोबिक स्पीड हे 2.6 मीटर पर सेकंड, म्हणजे तुम्ही 2.6 मीटर पर सेकंड या टाइम मध्ये 1 मीटर कव्हर करू शकता. 2.6 मीटर एका सेकंदात तुम्ही तो टाइम मेजर तुम्ही पळू शकताय असं तुम्हाला कळतं. तर त्याचे डिटेल्स खूप अवघड आहेत, म्हणजे आता ह्या लेक्चरमध्ये मला कव्हर नाही करता येणार. पण हा तुमचा मॅक्झिमम एरोबिक स्पीड आहे. त्याच्या तुम्हाला 70% कंटिन्युअस मध्ये पळायचंय, त्याच्या तुम्हाला 85% फार्टलेग मध्ये पळायचंय आणि 90 टू 102% तुम्हाला ह्याच्यात इंटरवल ट्रेनिंग मध्ये पळायचंय. तर फार्टलेग ट्रेनिंग म्हणजे काय? स्लो कंटिन्युअस ट्रेनिंग आपल्याला कळलं. तर कंटिन्युअस ट्रेनिंग म्हणजे एक तासभर आपण स्लो पळत राहणार. दुसरं म्हणजे फार्टलेग ट्रेनिंग. फार्टलेग ट्रेनिंग म्हणजे काय की पळायचं थोडा वेळ आणि मधूनच एक जोरात तुमच्या 85% स्पीडला पळायचं, एक सडन बस्ट. परत थोडस चालायचं किंवा जॉग करायचं किंवा हळूहळू पळायचं आणि नंतर परत एक बस्ट घ्यायचा, त्याला म्हणतात फार्टलेग. आणि मग त्याच्यानंतर आपण इंटरवल ट्रेनिंग मध्ये जातो. आता आपण ऍजिलिटीचा वर्क रेस्ट रेशो काय ठेवला होता? 1:7. 1 हा आपण 1 मिनिट पळलो तर 7 मिनिटं आराम करायचा. हा तुमचा वर्क रेस्ट रेशो ऑफ ऍजिलिटी होता. आणि वर्क रेस्ट रेशो ऑफ एन्ड्युरन्स किंवा इंटरवल ट्रेनिंग तुमचा काय असणार आहे? 1:1. म्हणजे 1 मिनिट मी पळले तर 1 मिनिट मी आराम करणार.
पळलं म्हणजे आराम म्हणजे वॉकिंग, कारण आपण कंटिन्युअस ऍक्टिव्हिटी करतोय. तर 1 मिनिट मी पळले मॅक्झिमम, तर 1 मिनिट मी वॉक करणार, परत 1 मिनिट मी मॅक्झिमम स्प्रिंट देणार, 1 मिनिट परत वॉक करणार, परत 1 मिनिट. तर 1:1 हा रेशो असतो आपला ह्याच्यामध्ये इंटरव्हल ट्रेनिंग मध्ये. ओके, तर त्या प्रकारचं ट्रेनिंग आपल्याला खो खो मध्ये जनरली लागणार आहे. तर हे जे आपल्याला दिसतंय ना, हे झोन 1, झोन 2, झोन 3, 4, 5, 6 हे 6 झोन्स आहेत. तर त्या झोन्स मध्ये आपल्याला, मी तुम्हाला जसं म्हणलं, मॅक्झिमम एरोबिक स्पीड झोन 1 हा 70%, झोन 2 हा 77, झोन 3 85, झोन 4 86 होणे जास्ती, मग 93 101. तर आपल्याला झोन 5 आणि 6 हा मेनली इंटरव्हल ट्रेनिंगला आपल्याला खो खोला लागतो. ओके, झोन 5 आणि 6 हा आपल्याला लागणार आहे. तर आपण हे जे झोन्स आहेत ते मीटर वाईज आपण डिसाईड करू शकतो, किंवा आपण हार्ट रेट वाईज डिसाईड करू शकतो. तर हार्ट रेट तुमचं जेव्हा मॅक्झिमम येईल 93 100 त्या लेवलला येईल, 100% ऑफ युअर हार्ट मॅक्झिमम हार्ट रेट, तो तुमचा तो झोन असेल. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर ह्या बीप टेस्ट ही आहे, तर हे तुमचे स्कोरिंग्स आहेत. समजा तुमची बीपची लेवल 4 आली, तर ते कॅल्क्युलेट करून त्यांनी मॅक्झिमम तुमचा मीटर पर सेकंड मध्ये 2.93 मीटर पर सेकंड असा दिलाय. तर प्रत्येक बीपच्या लेवल प्रमाणे तुमचा मॅक्झिमम एरोबिक्स कपॅसिटी तुमची आपल्या किंवा स्पीड हे तुमचे ऑलरेडी कॅल्क्युलेट केलेले आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण तुमचा डिस्टन्स कॅल्क्युलेट करू शकतो, आणि त्या अँगलने ते तुमचे व्हॅल्यूज जे येत आहेत त्या ह्यानी आपल्याला तुमचं एन्ड्युरन्स ट्रेनिंग प्लॅन करता येतं. म्हणजे आयदर तुमच्या हार्ट रेट वाईज किंवा तुमच्या मॅक्झिमम स्पीड वाईज. म्हणजे एवढे मीटर तुम्ही जर एवढ्या सेकंदात पळू शकता, आता तुमची लेवल जर 4 आहे, की तुम्ही फक्त 2.3 किंवा 3 मीटर पर सेकंड तुम्ही ह्या टाइमला पळू शकताय, तर ह्याच्या पुढे गेला पाहिजे हे तुम्हाला कळतं, की ह्याच्या पुढे जाण्यासाठी आपल्याला ट्राय करायचं. तर तशा प्रकारे आपण एन्ड्युरन्स ट्रेनिंग तुमचं प्लॅन करू शकतो. म्हणजे तुम्हाला स्टेज 5 वर किंवा लेवल 5 बीप टेस्टला हवंय, तर तुमचा स्पीड एवढा झाला पाहिजे. ही आपल्याला त्या जे मी तुम्हाला चार्ट दाखवला त्या चार्ट वरून आपल्याला कळतं, की कसं आपल्याला टाइम आणि स्पीड डिस्टन्सच्या आधाराने आपण कसं पुढे जाऊ शकतो. आणि इंटरव्हल ट्रेनिंग मी जसं म्हणलं, की तुम्हाला त्या टाइमला 100% त्याच टाइमला तुम्हाला इंटरव्हल ट्रेनिंग करावं लागणार आहे. तर हे तुमचं मेनली एन्ड्युरन्स ट्रेनिंग आहे. आणि ऑफकोर्स की शॉर्ट इंटरव्हल्स ठेवायचे आणि वर्क रेस्ट रेशो तुमचा 1:1 राहणार आहे. तर मला वाटतं